आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा, रामपुरे कुटुंबासाठी तू खूप मोठी गोष्ट केलीस। घरातल्या सुनेनी घरातल्या अडचणी सोडवायच्या असतातच, जबाबदारी सांभाळत नाती जपायची असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुटलेली नाती पुन्हा जोडायची असतात, आणि हे तू करून दाखवलंस। बाप आणि लेकीचं नातं हे खूप गोड असतं, प्रेमळ असतं, पण तितकंच ते हळवंही असतं। अथर्व आणि वेदाच्या नात्यात एक दुरावा आला होता। खूप दिवसापासून वेदा आणि अथर्व मधलं ते नातं हरवलं होतं, ते शोधायला तू मदत केलीस। आज माझी नात तिच्या बाबाजवळ आहे। माझा लेक खुश आहे। एखाद्या वटलेल्या झाडाला पुन्हा कधीच पालवी फुटणार नाही असं वाटत असताना अचानक एक अंकुर फुटावा ना, तसं हे बाप लेकीचं नातं पुन्हा फुललंय। हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले मीरा। अथर्व आणि वेदाच्या नात्यातला दुवा बनलेस तू। अंबिका सारखीच रामपुरे घराण्याची खरी सून शोभतेस तू मीरा। आणि म्हणून मला तुझे आभार मानायचे। रियली प्राउड ऑफ यू मीरा वहिनी। रामपुरे घराण्याची एक प्रथा आहे मीरा। घरातली सून जेव्हा घराच्या हितासाठी एखादी खास गोष्ट करते ना, तेव्हा घरातल्या कर्त्या व्यक्तीने तिला एक गिफ्ट द्यायचं असतं। म्हणून तुझ्यासाठी छोटीशी भेट। दादासाहेब, अहो नको, याची काहीच गरज नाही, राहू द्या। घे मीरा, हक्क आहे तुझा। मला माहिती आहे घरातल्यांचे अनेक गैरसमज झाले होते तुझ्याविषयी, अर्थात त्यात मी एक होतो। आणि त्यामुळेच तुला आजपर्यंत खूप त्रास सहन करावा लागला, पण काळजी करू नकोस, इथून पुढे मी कायम तुझ्या पाठीशी उभा असेल। तरी सुद्धा दादासाहेब, राहू दे, याची काहीच गरज नाहीये। घे मीरा, घे आई, सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि बाबा म्हणतात प्रेमाने दिलेल्या गिफ्टला कधी नाही नाही म्हणायचं, हो ना बाबा? हो बा। मीरा, हा विश्वास तू कमावलायस, टेक इट। वा मीरा, किती नशीबवान आहेस तू। नाही म्हणजे आमचा दादा सहजासहजी कोणाला असं गिफ्ट देत नाही ना। आम्हाला तरी बघू देत काय दिले दादानी गिफ्ट।
दाखव की जरा उघडून. हो ना माया? या मीरा, शो अस ना. Wow, that's lovely. थँक्यू दादासाहेब. नमस्कार करते. सौभाग्यवती माँ, सुखी रहा. कॉंग्रॅच्युलेशन आई. थँक्यू बेटा. ती गावाकडची मुलगी माझ्या घरात येऊन माझ्यावरती सत्ता गाजवते आणि मी काही करू शकत नाहीये. का होतंय असं? का होतंय? सांग माया, सांग असं का होतंय? हं? बोल, काहीतरी कर, काहीतरी. का त्या मीराने आपल्याला घराबाहेर काढल्यानंतर हातपाय चालवणारे तुझे? मी काय बोलू मॅडम. आय एम सॉरी, पण तुमचे कुठलेच प्लॅन वर्क होत नाहीयेत. सत्य हेच आहे मॅडम की मीरा तुमच्या वरचढ ठरते. आता तुमचे प्लॅन्स वर्क होत नाहीयेत ही माझी जबाबदारी नाहीये. म्हणजे माझ्यामुळे हे सगळे प्लॅन्स फेल गेलेत तर? आय डोंट नो मॅडम, मला खरंच माहित नाही तुमचे प्लॅन्स वर्क का होत नाहीयेत. खरं तर तुमच्याकडे सगळं आहे. तुमच्याकडे एक्झिक्युशनसाठी माणसं आहेत, मी आहे, प्लॅन आहेत, पण तरीही तुम्ही फेल होताय. मीरा तुम्हाला ओव्हर पॉवर करते. का करते मला माहित नाही. आता मला असं वाटतंय की तुम्ही काय मीराचं कोणीच काहीच वाकडं करू शकत नाही. तुला जपणार